आम्ही धरणावरती आलो आहे आता. पर्यंत धरण खूप मोठं आहे. धरणाचा नजारा बघा कसा आहे तो. त्यामध्ये हा फुटेज घेतोय. हा आहे मित्रांनो दरवाजा आणि पाण्याचा विसर्ग केला जातो. तिकडून सोडलाय एक वाट आहे तिकडे ओव्हरफ्लो झाला की तिकडे येतो पाणी. वाळाला. हा वाळाला येतो. तिकडे चाललं आता तिकडे दाखवतो. चल. असं ऊन पाहिजे मग फिरायला मस्त वाटतं. आणि इथे ही छोटीशी दिसते ती एक फॅक्टरी आहे जे मोऱ्या वगैरे बनवतात. त्याच्यासाठी जे सिमेंटचे गोल पाईप असतात मोठे नाले ते बनवतात तिथे. किती दगड लागले असेल. जेवढे बाहेर लागले तेवढे आतमध्ये दगड लागले. हो होतच ना. इकडच्या साईडला तेवढं इकडे आणि मध्ये माती पण आहे तेवढीच. हे मातीचा बंधारा घातलेला आहे मित्रांनो पाणी अडवण्यासाठी. आणि ह्याच्यामुळे काय झालं आहे की खालच्या ज्या विहिरी वगैरे आहेत त्यांना खूप सारं पाणी आहे. पाण्याची पातळी पण वाढली आहे आता. गवारेड्याचे पाय आहेत ते. गवे बरेच आलेत कोकणात खालती उतरले आहेत घाटावरून. बऱ्याचदा दिसतात पण. माशी जाम असतात. इकडं वर व्हाळी आहेत ना बारक्या बारक्या. खूप सारी माशी. भारी दिसतो. हा दरवाजा इकडे आहे. बघूनच भीती वाटतं. आता आम्ही प्लॅन दुसरीकडे चाललाय आता. बघू कुठं होतं तो प्लॅन. रस्ता खालती गेलाय खुलेला आहे. सीधा खालती चाललाय धरणावरती. धरणावर जो खालती गेला की सीधा धरणाच्या पायथ्याशी जातो खालती. एकदम वरती दराचं सीन आहे. इकडे अवघ्या गेलाय व्हिडिओ बनवायला. एक धरणाचं सीन आहे. पाणी बघा खूप सारं पाणी आहे धरणावरती. तो बघा कसा आहे तो. किती मोठा आहे. खूप सारा मोठा धरण आहे. खाली निघालो आहे. खाली जायचं इकडे. खाली गेलं की सीधा खाली जायला होतं इकडे. खाऊन बस. लय भारी लागते. सांग माहिती काय ती. ही मित्रांनो बामण तुळशी बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय छोट्या बोलतात? काकड्या आहेत. हां रानटी पण त्या खाऊ शकतो आपण हां असं. खाऊ शकतो. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. हो. सो या छोट्या काकड्या आहेत रानटी पण त्या खाऊ शकतो आपण. हे झाड आहे त्यांचं. काकडीसारखेच आहे चव. आत्ता ट्राय केला आम्ही. आणि आत्ता मी चाललोय पुन्हा घराकडे.